सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या या नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजची PYQ जी आहे ती नाम आणि नामाचे प्रकार यावर होणार आहे. एवढे 30 PYQ जर तुम्ही व्यवस्थित केले तर नामावर कोणताही प्रश्न येऊ द्या, नामाच्या प्रकारावर कोणताही प्रश्न येऊ द्या, नक्कीच तुम्ही त्याचं उत्तर योग्य देणार आहात. सुरू करूया आपण आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाम हे व्यक्तिवाचक किंवा वस्तुवाचक असून एका विशिष्ट घटकाचा बोध करते किंवा करून देते? तर त्याचं योग्य पर्याय आहे विशेष नाम. बघा, या ठिकाणी विशेष नाम हे एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू किंवा ठिकाणाचा बोध करून देते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विशेष नाम. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. खालील शब्दातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. पुस्तक, नदी, हिमालय, वात्सल्य. बघा, पुस्तक, नदी, हिमालय जे आहे ते या ठिकाणी पुस्तक जे आहे सामान्य नाम, नदी हे सामान्य नाम, हिमालय विशेष नाम. वात्सल्य मात्र हे या ठिकाणी प्रेम किंवा मायेचा भाव दर्शवते. गुण किंवा भाव या ठिकाणी दर्शवत असेल तर त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, वात्सल्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. आमच्या गावात बरेच नारद आहेत. या वाक्यात नारद हे नामाचा कोणता प्रकार आहे? आपण जाणतो की नारद हे खरं तर विशेष नाम आहे, परंतु वाक्यामध्ये मात्र जर तुम्ही बघितलं तर असे अनेक व्यक्ती आहे जे नारद सारखं वागत आहेत. म्हणजे काय, या ठिकाणी आपण म्हणतो की कळीचं नारद आहे की नाही, तर या ठिकाणी आमच्या गावात बरेच नारद आहेत. म्हणजे या ठिकाणी नारद, आता या ठिकाणी हे विशेष नाम राहिलेलं नाही. जेव्हा विशेष नामाचा वापर अनेक वचनी किंवा उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम होते आणि या वाक्यात उपमा दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, सामान्य नाम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 बघूया. पांढरे या शब्दापासून, बघा काय म्हटलंय की पांढरे या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते? बघा, आता पांढरे, आता या ठिकाणी लक्ष ठेवायचं, पांढरी, पांढरुका, पांढरपेठ तर हे होऊ शकत नाही. पण पणा, या ठिकाणी जर नामाला पणा हा जर शब्द लागला तर त्या ठिकाणी जो शब्द तयार होतो, म्हणजे या ठिकाणी पणा प्रत्यय लागून गुणाचा बोध जर होत असेल, पणा लावला पाहिजे, त्याला पणा लावला आणि पणा लावल्यामुळे त्याच्या व्यक्तीमधला गुण किंवा दोष दिसत असेल तर ते भाववाचक नाम बनते. म्हणून पांढरेपणा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते नाम समूहवाचक नाम आहे? आता आपल्याला समूहवाचक नाम विचारलेलं आहे या ठिकाणी. तर मुलगा, शाळा, सैन्य आणि प्रेम. आता समूह बघा, मुलगा एकटा आहे, त्याच्यानंतर शाळा जर बघितलं तर या ठिकाणी शाळा आणि सैन्य. आता बघा, यांच्या दोघांमध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सैन्याची तुकडी असते. आता शाळा ही आपण काय म्हणतो, शाळा हे सामान्य नाम मानलं जातं, कारण शाळा ह्या अनेक प्रकारच्या शाळा असतात. म्हणून या ठिकाणी सैन्य हे मात्र या ठिकाणी आपल्याला सैनिकांच्या समूहाचा बोध करून देतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. दिलेल्या पर्यायातून विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. आता हे पर्वत, पुणे, शहर, देश. बघा, पर्वत सामान्य नाम, शहर सामान्य नाम, देश सामान्य नाम. पुणे एका शहराला दिलेलं नाव, म्हणून पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, विशेष नाम आहे ते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. एक सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, म्हणून 3. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 8. श्रीमंतांना गर्व असतो. या वाक्यातील श्रीमंतांना हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने काय आहे? विशेषण, विशेषण साधित नाम, क्रियापद, नाम साधित नाम. तर बघा, नाम साधित तर नाही, कारण नामाला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काही धातू वगैरे काही लागलेला नाही किंवा कोणत्याही प्रत्यय लागलेला नाही, कारण ते नाम नाही आहे. तर हे आहे विशेषण. श्रीमंत व्यक्ती या श्रीमंत असतो, मग व्यक्ती जर असतात किंवा एखादा व्यक्ती श्रीमंत असतो, म्हणून श्रीमंत हे काय आहे, विशेषण आहे. आणि त्या विशेषणाला श्रीमंत या शब्दाला त्या ठिकाणी काय लागलेला आहे, आणखी प्रत्यय लागलेला आहे. म्हणून श्रीमंतांना विशेषण साधित नाम आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणते नाम नपुसक लिंगी आहे? आता या ठिकाणी नपुसक लिंगी आपल्याला विचारलेलं आहे. झाड, रस्ता, घर, शाळा. तर या ठिकाणी वास्तविक पाहता, आता झाड जे आहे ते झाड आपण ते पण म्हणतो, आणि घर, रस्ता तर होऊ शकत नाही, तो रस्ता, ती शाळा. आता घर आणि झाड वास्तविक पाहता दोघंच्या दोघं या ठिकाणी काय आहेत, नपुसकलिंगी आहेत. तर या ठिकाणी घर
हे जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे आणि झाड सुद्धा होणार आहे. शक्यतो या ठिकाणी कधी कधी दोन्ही पण उत्तर देतात. असा जर प्रश्न आला तर तुम्ही घर किंवा झाड लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर उत्तर देऊ शकतात. चला, प्रश्न क्रमांक 10, याचं उत्तर समजलं. पर्याय क्रमांक सी किंवा ए, दोन्हीतून एक उत्तर चालतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, ज्या नामामुळे प्राणी किंवा वस्तू यांच्यातील समान गुणधर्माचा बोध होतो त्यांना काय म्हणतात? बघा, गुणधर्म किंवा दोष किंवा हे जे असतात गुणधर्म, त्या ठिकाणी असलेला चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, गुणधर्माचा जेव्हा बोध होतो, भावनांचा बोध होतो, तेव्हा ते भाववाचक नाम असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, भाववाचक नाम, हे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते नाम पदार्थवाचक आहे? बघा, या ठिकाणी दूध, माणूस, फुले, पक्षी. तर या ठिकाणी आता पदार्थवाचक म्हटलं की या ठिकाणी माणूस तर होऊ शकत नाही, फूल होऊ शकत नाही, पक्षी होऊ शकत नाही. तर दूध हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. कारण दूध हे आपल्याला 1, 2, 3 असं मोजता येत नाही, ते लिटरमध्ये मोजावं लागतं, म्हणून ते पदार्थवाचक नाम आहे. त्याच्यानंतर प्रश्न 12वा, सौंदर्य हे नामाच्या कोणत्या प्रकारात येते? सौंदर्य, बघा, सौंदर्य हे काय आहे? सुंदर या विशेषणापासून तयार झालेलं सौंदर्य आहे की नाही, म्हणून या ठिकाणी ते भाववाचक नाम होईल. म्हणून पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील पक्षी हे नामाचा कोणता प्रकार आहे? बघा, पक्षी म्हटलं की आपल्याला सगळ्या पक्षीच्या जातीचा बोध होतो, म्हणून पक्षी हे जे आहे ते सामान्य नाम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, सामान्य नाम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, लहानपण देवा देगा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, यातील लहानपण हे काय आहे? तर बघा, लहानपण आहे की नाही, तर लहानपण हे जे आहे तर ही एक स्थिती आहे किंवा हा भाव आहे, म्हणून हे भाववाचक नाम होणार आहे. पर्याय क्रमांक बी, भाववाचक नाम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, ज्या नामांना प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात त्यांना काय म्हणतात? मूळ शब्दापासून प्रत्यय लावून तयार होणाऱ्या नामांना साधित नामे असं म्हणतात. या ठिकाणी हे भाववाचक त्याला असं म्हटलं जातं, आहे की नाही. तर या ठिकाणी भाववाचक जे नाम आहेत म्हणजे साधित नामे, पर्याय क्रमांक ए, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 16वा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची. आता आपल्याला चुकीची जोडी, तर या ठिकाणी गोड, भाववाचक नाम, बघा, त्याच्यानंतर पुढं काय? नदी, सामान्य नाम, गंगा, विशेष नाम, शौर्य, भाववाचक नाम. आता शौर्य हे जे आहे, शूरता, शौर्य हे भाववाचक नाम आहे, बरोबर. गंगा हे नदीला ठेवलेलं नाव आहे, भारतातली आपली मुख्य नदी, विशेष नाम, बरोबर. नदी सामान्य नाम, अगदी बरोबर. गोड, भाववाचक नाम. बघा, गोड हे जो आहे, गोड हे विशेषण आहे, पण या ठिकाणी गोडवा किंवा गोडी जर असं असतं तर ते भाववाचक नाम झालं असतं, म्हणून चुकीची जोडी आहे गोड, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक ए, गोड, भाववाचक नाम, ही या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघूया, फूल या नामाचे अनेक वचन काय होईल? अगदी सोपं आहे, बघा, फूल, फुले, तर एकच नंबरला आहे. पर्याय क्रमांक ए, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, कळप हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? पदार्थवाचक नाम आहे का, भाववाचक नाम आहे का, समूहवाचक नाम आहे का, विशेष नाम आहे का? आता विशेष नाम तर होऊ शकत नाही, पदार्थवाचक होऊ शकत नाही, भाववाचक नाम होऊ शकत नाही, कारण कळप म्हणलं की आपल्याला समूहाचा बोध होतो, प्राण्यांच्या एकत्रित गटाला आपण कळप म्हणतो, म्हणून समूहाचा बोध होतो, म्हणून हे समूहवाचक नाम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी, समूहवाचक नाम, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 19वा प्रश्न, लबाडी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लबाड या शब्दापासून लबाडी, म्हणजे या ठिकाणी हे लबाड जे आहे विशेषण आहे, विशेषणापासून तयार झालेलं लबाडी गुण दोष दाखवत असल्यामुळे हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर पर्याय क्रमांक सी, भाववाचक नाम. त्याच्यानंतर 20वा प्रश्न बघा, जेव्हा एखाद्या विशेष नामाचा वापर अनेक व्यक्तीसाठी केला जातो तेव्हा ते काय बनते? बघा, मगाशी आपण एक प्रश्न क्रमांक 3 किंवा 4 बघितलं, नारद, आमच्या गावात अनेक नारद आहेत. तर या ठिकाणी एखाद्या विशेषणाचा वापर जेव्हा आपण अनेक व्यक्तीसाठी केला जातो, उपमा देण्यासाठी केला जातो, तेव्हा ते सामान्य नाम बनते, आहे का? अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, सामान्य नाम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण अनेक वचनी वापरल्यास विशेष नामाचे रूपांतर सामान्य नामात होते. चला, 21वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते नाम नेहमीच एकवचनी राहते? तर या ठिकाणी समूहवाचक जे नाम असतात, उदाहरणार्थ कळप, तर या ठिकाणी समूहवाचक नामाचं अनेकवचन होतं, सामान्य नामाचं सुद्धा अनेकवचन होतं,
मग विशेष नाम मात्र जे आहे, विशेष नाम हे एका विशिष्ट घटकाचे असते, त्यामुळे ते प्रामुख्याने एकवचनीच राहते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव घ्या आपण, समजा रामदास, मग रामदास हे वगैरे काही होईल का? नाही. म्हणजे विशेष नामाचं कधीच अनेकवचन होत नाही. विशेष नाम हे एकमेवच राहतं. जसं देशाचं नाव घ्या भारत, भारताचं भारतीय वगैरे होईल का? नाही होणार. म्हणजे या ठिकाणी विशेष नामाचं अनेकवचन होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी विशेष नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12. पाटील या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? पाटीलगिरी नाही होणार, पाटीलपण नाही होणार, पाटीलकी मात्र होईल. पाटीलकी, मग पाटील या नावाला की प्रत्यय लागून पाटीलकी हे भाववाचक नाम तयार होते. पर्याय क्रमांक सी पाटीलकी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 23वा प्रश्न बघा. ज्या नामाचा उपयोग करून मोजदाद करता येते त्याला काय म्हणतात? तर बघा या ठिकाणी मोजदाद, मग आपल्याला मोजदाद करता भाववाचक नामाची मोजदाद करता येते का? नाही. सौंदर्य मोजता येईल का आपल्याला? नाही. विशेष नामाची गंगा, आता विशेष नाम आहे, गंगाचे मोजमाप करता येईल का? नाही करता येणार. अमूर्त नाम हा तर नामाचा प्रकारच नाही. मग उरलं काय? सामान्य नाम. सामान्य नामे आपल्याला मोजता येतात. पर्याय क्रमांक डी सामान्य नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा. नवलाई, नम्रता, श्रीमंत, वाढपण. आता या ठिकाणी भाववाचक नाम नसलेला म्हटलंय बघा, नसलेला, फसवलेला प्रश्न आहे. नसलेला शब्द आपण पटकन भाववाचक नाम असलेला शब्द म्हणतो. यार नवलाई, नम्रता, वाढपण, बालपण हे जे आहे या ठिकाणी हे सर्वच्या सर्व भाववाचक नामे आहेत. श्रीमंत हा मात्र या ठिकाणी हे विशेषण आहे आणि श्रीमंती हे जे ते आहे त्याचं भाववाचक नाम आहे, किंवा श्रीमंतपणा हे त्याचं काय आहे? भाववाचक नाम होईल. पण श्रीमंत हे विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 24 जो उत्तर आहे की पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द श्रीमंत, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 25वा. धातूपासून तयार झालेल्या नामांना काय म्हणतात? तर धातूपासून तयार झालेल्या नामांना, नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना धातू साधित नाम असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए धातू साधित नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 26वा प्रश्न. त्याचे वागणे मला आवडले नाही. या वाक्यात वागणे काय आहे? बघा आता वागणे शब्दाकडे लक्ष द्या. वाघ मूळ शब्द काय आहे? वाघ आहे. मग वाघ या शब्दाला ने प्रत्यय लागून वागणे हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून या ठिकाणी धातू साधित ते नाम आहे. काय आहे ते? धातू साधित नाम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी धातू साधित नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27. सह्याद्री हे नामाच्या कोणत्या प्रकारात मोडते? बघा सह्याद्री पर्वतरांगेला दिलेलं नाव आहे, म्हणजे सह्याद्री नावाचा पर्वत आहे, पूर्ण पर्वतरांगे, म्हणून हे विशेष नाम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए विशेष नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणते नाम स्त्रीलिंगी आहे? स्त्रीलिंगी ओळखायचं आपल्याला. त्याला आपल्याला ती लावून बघायचं. ती तळे होईल का? नाही. ते तळे, ते पाणी, ती विहीर, ती विहीर. बघा ती विहीर म्हणजे विहीर हे या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 28चं योग्य उत्तर आहे विहीर, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 29वा. जेव्हा दोन किंवा अधिक विशेष नामे मिळून एकाच गुणाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मुद्दाम फसवलेला आहे. तर या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक विशेष नामे एकत्र येऊन ज्या एकाच गुणाचा, आता गुण आणि दोष, गुण आणि दोष आलं, गुण दोष भावना अशा प्रकारे जर बोध होत असेल तर ते भाववाचक नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी गुणांचा एकत्रित बोध नामाद्वारे झाल्यास ते भाववाचक नाम असते. पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम. त्यानंतर शेवटचा प्रश्न. शिक्षक हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा शिक्षक म्हटलं की सगळ्या शिक्षक जातीचा बोध होतो, एका व्यवसायाचा बोध होतो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी ते सामान्य नाम आहे. अशा प्रकारे फक्त 14 मिनिटांमध्येच या ठिकाणी आपली ही 30 प्रश्नाची PYQ आपण संपवलेली आहे. एकदम स्पष्टपणे फास्टमध्ये, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त वेळसुद्धा जात नाही. तर अशा प्रकारे नवनवीन जे काही PYQ असतील, TET असेल, CET असेल, त्यांची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा. आणि माझाही त्या ठिकाणी तुम्ही लाईक जर कमेंट्स केलं तर माझाही त्या ठिकाणी उत्साह वाढतो. म्हणून एक लाईक अवश्य देत चला अशी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.